संचालक बोर्डातल्या बहुतेक सहकाऱ्यांनी राजीनामे दिले, स्वखुशीने दिले। त्याच्यात पण बातम्या दमदाटी करून कोण दमदाटी करून राजीनामे घेणार आहे आणि कारण काय? जर कोणीचे दमदाटी घेऊन राजीनामे दिले घेतले असतील तर ज्याला दमदाटी झाली त्यांनी कोर्टात पोलीस कंप्लेंट करावी की यांनी दमदाटी देऊन राजीनामा। महानंद डेअरीची परिस्थिती चांगली नाहीये, त्यामुळे एनडीडीबी बाबतचा प्रस्ताव चर्चाधीन आहे, निर्णय झालेला नाही असं सांगताना विरोधकांवर सडकून टीका केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। जसं काही वर्षांपूर्वी जळगाव दूध संघ एनडीडीबी कडे दिला होता, त्यानंतर त्याची परिस्थिती चांगली झाली, तसंच आता महानंद एनडीडीबी कडे देण्याचा प्रस्ताव आहे। पण विरोधकांना काही काम नाहीये, त्यांच्याकडे माहिती नाहीये, मागचा पुढचा अभ्यास करायचा नाही, फक्त गुजरातचं नाव घ्यायचं, गुजरातच्या नावाने खडे फोडायचे, ही त्यांची निवडणुकीची लाईन ठरलेली आहे असा हल्ला त्यांनी विरोधकांवरती केला।